नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणं सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. साध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आपल्या सर्वांना आता 31 डिसेंबर पर्यंत 100% थांबवायची आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची माहिती व सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सल्ला की सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनो, आता 31 डिसेंबर पर्यंत आपल्या सोयाबीनची विक्री ही 100% थांबवा. जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांचा जानेवारी महिन्यात या ठिकाणी होणार खूप खूप फायदा. पण डिसेंबरच्या 31 तारखेपर्यंत अखेर सोयाबीनची विक्री थांबवल्याने आपल्या सर्वांचा जानेवारी महिन्यात कशा पद्धतीनं होऊ शकतो या ठिकाणी खूप खूप फायदा. चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर. याच्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर बघा मित्रांनो, सामान्य जो सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याचा हा लाख मोलाचा सल्ला. ज्या सल्ल्याच्या अनुसार आता आपल्या सर्वांना 31 डिसेंबर पर्यंत 100% थांबवायची आहे या ठिकाणी सोयाबीनची विक्री. जर आपण सर्वांनी हा सल्ला मान्य केला व 31 डिसेंबर पर्यंत जर थांबवली या ठिकाणी सोयाबीनची विक्री तर सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा जानेवारी महिन्यात होणार खूप खूप फायदा. मग 31 डिसेंबर पर्यंत सोयाबीनची विक्री थांबवल्याने आपल्या सर्वांचा जानेवारी महिन्यात कशा पद्धतीनं होणार या ठिकाणी खूप खूप फायदा. चला सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो या ठिकाणी आता समजावून. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी आहे ती दर पातळी सध्या 4,000 रुपये प्रति क्विंटल पासून 4,400 रुपये प्रति क्विंटल आहे. देशातील सध्या सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो अमेरिकेकडून या ठिकाणी ठरवला जात आहे. कारण आपण बघितलं की दिवाळीनंतर अमेरिकेमध्ये सोयाबीनच्या दरात तेजी आली आणि त्यानंतर देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव वाढला. जर आपण सर्वांनी हे समीकरण बघितलं तर इथून पुढे सुद्धा देशातील सोयाबीनचा बाजारभाव अमेरिकेमुळे ठरवला जाणार आहे. मग अमेरिकेमध्ये काय होणार आहे ते प्रथम समजून घेऊया, त्यानंतर तुम्हाला या सल्ल्याचा मतितार्थ लक्षात येईल. तर बघा मित्रांनो, आता अमेरिकेमध्ये काय होणार आहे की शेवटी ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू होणार आहेत. कधी सुरू होणार आहेत तर 25 डिसेंबर पासून. आणि ह्या ज्या सुट्ट्या असतात त्या काय 2-3 दिवसाच्या नसतात, त्या जवळपास 15 दिवसापर्यंत असतात. याच्यामुळं एकतर अमेरिकेतील व जागतिक बाजारातील मार्केट्स हे बंद राहतील. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय घडणार आहे की जे तिथले व्यापारी असतात ते वर्षभराचा व्यवहार करतात आणि त्यांचं वर्ष जानेवारी महिन्यापासून सुरू होते आणि डिसेंबरला संपते. मग ते काय करतात, जेवढं आपला नफा आहे तेवढा नफा या ठिकाणी जे आपण जर बघितलं तर मार्केट बंद होण्या अगोदर घेऊन जातात. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर शिकागो मार्केट म्हणजे सीबॉटवरती काय होणार, सोयाबीनची विक्री या ठिकाणी वाढणार. याच्यामुळं डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात असं मानलं जात आहे की सोयाबीनचा आंतरराष्ट्रीय बाजारभाव थोडा घसरणार आहे. याच्यामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव सुद्धा घसरू शकतो आणि याच्यामुळंच आपल्याला 31 डिसेंबरपर्यंत सोयाबीनची विक्री आता या ठिकाणी करायची नाही, म्हणजे थांबवायची. मग पुढे काय होणार तर लक्षात घ्या मित्रांनो, जानेवारी महिन्यातील पहिला आठवडा संपला की त्याच्यानंतर अमेरिकेतील मार्केट ओपन होईल. आता अमेरिकेतील मार्केट ओपन तिथं झालं समजा तर काय होणार,
नवीन फंड्स येणार आणि जास्तीत जास्त पेमेंट हे ॲग्री कमोडिटीजमध्ये जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून यायला सुरू होते. याच्यामुळं काय होणार की 8 ते 10 जानेवारी नंतर आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसेल आणि ही जी तेजी आहे ही तेजी देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला सुद्धा आधार देणार आहे आणि याच्यामुळं काय होणार की आपल्याला जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोयाबीनचा बाजारभाव देशातील बाजारात सुधारताना दिसणार आहे. असं मानलं जात आहे की या घडामोडीत 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा 5,000 पार सुद्धा होऊ शकतो. म्हणजे 31 डिसेंबरपर्यंत आपण सोयाबीन विकलं नाही आणि जर 15 जानेवारी नंतर विकलं तर कमीत कमी 300 ते 400 रुपये प्रति क्विंटलचा होऊ शकतो आपणास या ठिकाणी फायदा. यामुळे तुम्हाला सल्ला दिला जात आहे की बाबा खुल्या बाजारात तुम्ही जर सोयाबीन विक्री करणार असाल तर 31 डिसेंबरपर्यंत थांबा. तुम्ही 15 जानेवारी नंतर सोयाबीनची विक्री करा, ज्यावर 300 ते 400 रुपये प्रति क्विंटल आपला होईल इथं फायदा. पण जे हमी भावावर विकणार आहेत त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि जे थांबणार आहेत मे महिन्यापर्यंत त्यांनाही काही ताण घ्यायची गरज नाही, कारण 5,500-6 हजाराचा भाव हा हमखास आपणास मिळून जाणार आहे. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.